मित्रांनो नमस्कार. माझं नाव मोहन आहे. मी अट्टल दारुड आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग करतो आहे म्हणून मी नुसती दारू प्यायलो नाही असं नाही आहे, तर एक समाधानी आयुष्य चांगल्या पद्धतीने जगतो आहे. आजचा विषय फार छान घेतला आहे म्हणून मी हात वर करून बोलायचं म्हटलं. श्रद्धा या विषयावर सगळेजण बोलत आहेत आज. तर मी दारुडा म्हणजे नुसती दारू पिऊन इथं आलेलो नाही आहे. तर जिधर चांदी उधर गांधी ना, म्हणजे मला जिथं फायदा असेल तिथंच मी जाणार. इतकं की गुरुवार असलं की मी त्या दत्ताला जायचो आणि म्हणायचो, गुरुदेव दत्त पहिली क्वार्टर मिळू दे फक्त. कारण खरं ते सांगतोय, म्हणजे वागताना लाज नाही वाटली तर सांगताना कशाला वाटायला पाहिजे ना. तर म्हणजे इतका त्या दारूच्या आहारी गेलेला माणूस जर म्हणजे नवीन नाही आहे आज कोणी, पण कोणाला असं वाटत असेल की जरा एक वर्षभर बघू करून नंतर मग यांना रामराम करू, तर तसं नाही आहे ते. श्रद्धा म्हणाल तुम्ही तर माझी कशावरच श्रद्धा नव्हती, माझा कशावरच विश्वास नव्हता. त्याचं खरं कारण असं होतं की माझा माझ्या वागण्यावर विश्वास नव्हता. मला मी जसा आहे तसंच सगळं जग आहे असं मला दिसत होतं. कारण मी 5,000 वेळा दारू सोडलेला माणूस असेल, परंतु इथं आल्यानंतर मला जेव्हा दारू थांबलेले अनेक लोक डोळ्यांनी बघायला मिळाले आणि कानाने ऐकायला मिळाले, तेव्हा कुठेतरी माझ्या मनात थोडीशी विश्वास निर्माण झाला. मी श्रद्धेबद्दल बोलत नाही आहे. अगोदर काय आहे, सीइंग इज बिलिव्हिंग. जे डोळ्याला दिसतं ना तेच खरं असतं, असाच माझा समज होता. आणि काही प्रमाणात ते सुरुवातीच्या काळात असणं बरोबर आहे, नाही तर मला कोणी फसवून जायचो. मी प्यायलेलो असायचो, मला नीट दिसायचं नाही समोरचा, आणि त्यामुळे मग लोक फसवून जायचे मला. त्यामुळे माझा कोणावरच विश्वास नव्हता. त्यामुळे येत आल्यावर सुद्धा हे बोलताय तिथं सगळे ठीक आहे, 8 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, जाताना एखादी क्वार्टर कधीतरी का होईना पण ते लावत असणारच, अशी विचारधारा घेऊन मी इथं येऊन बसलो होतो की जे दूर व्हायला मला वेळ लागला. मी कित्येक वेळेला त्या अशोकरावच्या मागे किंवा कोणाकोणाच्या मागं गेलेलो आहे. आज जाताना कुठं दूध दुकानमध्ये शिरतोय का, देशी दारूचे दुकान, आणि नाही शिरायचे, ते घरी जायचे. मग माझा विश्वास बसायला लागला. इथं आल्यानंतर माणसं दारू पित नाहीत, पण श्रद्धा बसली नव्हती. कारण माझं उठाबशा काढणं चालू होतं. मी वेळोवेळी स्वतःला फसवत होतो. परंतु केवळ ह्या सहवासामध्ये येत राहिल्यामुळे इथं एक असा काहीतरी आपल्या स्वतःच्या ऑरामध्ये बदल होतो की त्या ऑरामधलं क्लीन होत जातो तो ऑरा, आणि मग हळूहळू आपल्याला नुसता विश्वास नाही तर श्रद्धा बसायला लागते. तर आता देव कुठे आहे, श्रद्धा कशाला म्हणायचं? तर खरं सांगू का तुम्हाला, मला श्रद्धा हा शब्द एकाच गोष्टीत माहीत होता. जंगली महाराज रोडला श्रद्धा लॉज होतं, बरोबर? तुला बरोबर माहिती. चादर बदलू लॉज होतं, ते चादर बदलायचे सारखे तिथं, ते लॉज मला माहीत होतं, राम्याला माहिती आहे. तर अदरवाईज माझ्या आणि श्रद्धेचा कधी काही संबंध नव्हता आला. परंतु येत आल्यानंतर मला जाणवलेली श्रद्धा काय, तुम्हाला खरं सांगू का, श्रद्धा ही हिरव्या चाफ्याच्या फुलासारखी आहे. अगदी ॲप्रोप्रिएट वर्ड्समध्ये सांगायचं ना तर हिरव्या चाफ्याच्या फुलासारखी आहे. म्हणजे कशी आहे, वास तरी येतोय
पण ते इतकी पानं असतात त्या चाफ्याला की त्या कुठल्या तरी पानाच्या आड ते चाफ्याचं फूल लपलेलं असतं. आपण जर ते शोधायला गेलो तर आपल्या डोळ्याला भरपूर नुसती पानं दिसतात. अगदी खूपच शोधलं ना तर अर्धवट कुठेतरी उमललेलं फूल दिसतं. हिरव्या चाफ्याच्या फुलाबद्दल बोलतोय मी. अर्धवट उमललेलं फूल दिसतं ते. आणि ते अर्धवट उमललेलं आहे का पानच आहे हे सुद्धा खरं सांगायचं तर पटकन लक्षात येत नाही. मग त्यासाठी त्या पानापाशी जाऊन वास घ्यायला लागतो. तेव्हा तो जरा लांब उभं राहून येत असलेल्या वासापेक्षा थोडासा डार्क वास येतो. मी डार्क असा शब्द वापरतोय, मी उग्र असा शब्द वापरत नाहीये. दाट वास येतो, डार्क वास येतो. आणि मग कळतं बहुतेक हे फूलच आहे, पान नाही. पण त्यासाठी मला खूप शोधायला लागतं. पण मी त्या हिरव्या चाफ्याकडे अट्रॅक्ट कशामुळे होतो तर त्या वासामुळे. तसं मला सापडलेला परमेश्वर किंवा माझी श्रद्धा, आत्ता सगळेजण बोलत आहेत ना वर श्रद्धा आहे, वर श्रद्धा आहे. आता बाहेरच्या विश्वात मी एकदा असं बोललो तर आमचा प्रभा वगैरे मला म्हणले, अरे काय तू बोलतो सारखं त्या वर श्रद्धा आहे म्हणून, कुठेही ती ये. तर म्हटलं अरे अशा अशा मीटिंग्ज असतात, ते तू जातो म्हणून, तू गेला नाही तिथं तर कसली श्रद्धा काय बोलतो तू. करेक्ट बोलला तो अतिशय परफेक्ट बोलला. तू तिथं जातोय म्हणून तुला ती श्रद्धा जाणवतीये. आता ते 1-1.5 पेक पिणारे लोक आहेत, त्यांना मध्ये यावं लागलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना या श्रद्धेपासून सुद्धा लांब आहेत ते, असं मला सांगायचं आहे. श्रद्धा काय, आता त्यांची श्रद्धा, त्यांच्या श्रद्धेची व्याख्या वेगळी आहे, ठिकाण वेगळं आहे. आपल्याला काय उपयोगी पडतंय, आपल्याला आपली श्रद्धा उपयोगी पडते. इथं आल्यानंतर जो हिरव्या चाफ्याचा वास आपल्याला मिळतो, दरवेळेला इथे दारूबद्दलच बोललं जात नाही. दरवेळेला इथं घरातल्या कौटुंबिक कलहाबद्दल किंवा सौख्याबद्दलच बोललं जातं असंही नाही. इथे मात्र प्रत्येक वेळेला खरं सांगायचं तर आज आपण जगत असलेल्या समाधानी जीवनाबद्दल बोललं जातं. समाधानी जीवन म्हणजे काय आहे इथं ऐकायला मिळतं. इतर सगळे प्रॉब्लेम संपलेत का माझ्या आयुष्यातले, नाही संपले. पण आजकाल बरीच वर्ष झाली बरं का, आता माझ्या बायकोने गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकून मारलं नाही. मग आता तू पित नाही तर नाहीच की रे मारणार, त्यात काय एवढं सांगण्यासारखं आहे. ही भाषा बाहेरच्या लोकांना कळणारच नाही. त्यावेळेला बसलेले चटके आहेत ना, ते चटकेच होते ना रे. त्यात कुठं काय चांगलं होतं का. हे अरे मला दे ना चहा, ठेवलाय का. हा ते पाहिजे. अजून पिण्याकडे लक्ष आहे सगळं. तर विषय असं चाललाय की मित्रांनो, हा जो चाफ्याचा वास आहे ना, तो घ्यायला चाफ्याच्या झाडाजवळच जावं लागतं. आणि रामभाऊ मगाशी म्हणत होते ना, पुण्यामध्ये इतक्या मिटिंग्ज आहेत, आपल्यापासून 7-8 किलोमीटरवर मिटिंग्ज आहेत वगैरे. तर ही ती चाफ्याची झाडं आहेत. काही ठिकाणी ना आपण रमत नाही. नाही त्या ह्याच्या मिटिंगला ना मी जाऊन आलो, मला काही ती आवडली नाही. नसेल आवडली तुला
ह्याचा अर्थ ते चाफ्याचं झाड नाही आहे असं नाही. तू गेलास त्या दिवशी तिथं चाफ्याचं फूल उमललेलं नव्हतं, म्हणून तू तिथं परत जायचंच नाही असं नाही आहे. तिथं चाफ्याचं झाड आहे. तू जात राहा वेगवेगळ्या ठिकाणी, तुला सेम वास येणार आणि तरच तुझी श्रद्धा दृढ होणार. माझी एवर श्रद्धा कधी बसली सांगू, 1 मिनिटात संपवतो मी. माझी श्रद्धा कधी बसली, जेव्हा मला कोणीतरी शेअर करत असताना ऐकायला मिळालं, हल्ली माझं पूर्वीपेक्षा जरा बरं चाललंय. आणि ही गोष्ट, हे वाक्य मी माझ्या सवयीप्रमाणे घरी गेल्यावर बायकोला सांगितलं की आज एक जण बोलता बोलता असं बोलला की हल्ली माझं पूर्वीपेक्षा जरा बरं चाललंय. तर ती म्हटली, हो ना, आपलं पण जरा बरं चाललंय. चायला म्हणजे याचा अर्थ एचं कार्य आपल्या घरापर्यंत पोचतंय. तो चाफ्याचा वास आपल्या घरापर्यंत जातोय. आपल्या घरातले सुद्धा आनंदी होत आहेत. आणि हे का माहिती आहे, ते चाफ्याचा वास घेऊन मी तडक इथनं घरी जायचो. मध्ये कुठेतरी लालपरीकडे शिरायचो नाही. नाही तर म्हणजे आमचे नाक काय कमी आहेत काय, तेव्हा आलोच म्हटलं की गेलोच. पण मला सांगायचं काय, तर तो चाफ्याचा वास ताजा असेपर्यंतच घरी नेला तर घरचे आनंदी होतात. 4 पैसे मिळाले म्हणजे आनंद वाटता येईल असं मला वाटत होतं. मला नाही का मिळाले पैसे, मिळाले. मला आनंद नाही का वाटला. पण मला पाहिजे होता तेवढा आनंद नाही वाटला पैशामध्ये. मग मी बायकोला दागिना करून बघितला. ती म्हणली, हा टिकणार किती दिवस आहे हे महत्वाचे. तुमच्या इकडे तेच ना. कारण दागिने करायचे आणि परत त्याला सराफ कट्टा दाखवायचा, याच्यात आयुष्य गेलं ना. म्हणजे नुसता चाफ्याचा 1 दिवस वास घेऊन पुरत नाही, तो रोजचा रोजच घ्यावा लागतो. आणि तो वास जो आहे ना, तो घेण्यासाठी रविवारची सकाळ असली तरी मी इथं आलोय. थँक्यू. खूप छान प्रत्येक मीटिंगमध्ये जाणं